नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन, त्याचबरोबर हार्दिक स्वागत। आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया सेंट्रल काउन्सिलिंग थ्रू जो काही स्टे वेकन्सी राऊंड झाला होता त्यासाठी एक डिक्लेरेशन आलेलं आहे आणि ते डिक्लेरेशन जे आहे म्हणजे एक नोटिफिकेशन आलेलं आहे, ते नोटिफिकेशन आपल्याला आज विस्तृतरित्या पाहायचं आहे। वास्तविक 18/4/2022 ला आज संध्याकाळी MCC मधून एक नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याच्यामध्ये स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड कंडक्ट करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातली डिटेल्स माहिती घेण्यासाठी आज आपण इकडे आलेलो आहे। संपूर्ण भारत देशातील सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये 4 राऊंड झाले। पहिला राऊंड, दुसऱ्या राऊंड नंतर सर्व सीट्स हे त्यांच्या राज्याला रिव्हर्ट व्हायचे दरवर्षीपर्यंत 2020 पर्यंत, पण 2021च्या काउन्सिलिंगमध्ये सुप्रीम कोर्टाचा डिसिजन झाल्यामुळे मॉपअप राऊंड आणि त्यानंतर स्टे वेकन्सीज राऊंड सुद्धा होणार अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण जो काही निकाल सेंट्रल म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिला, त्यामुळे सर्व प्रकारचे राऊंड्स आले आणि आपल्या प्रत्येक राज्याला ते सीट्स त्यांना मिळालेले नाहीत। 15% कोट्यातले, त्याचबरोबर एम्स जिपमरचे असे जवळपास 325 सीट्स हे आपल्याला इकडे अवेलेबल आहेत आणि त्याच्यासाठी स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड आयोजित केलेला आहे। त्या संदर्भात डिटेल्स व्हिडिओ आज आपण बनवतो आहे। काइंडली अटेन्शन, candidates participating in UG counseling 2021 are informed as under, म्हणजे खालील पद्धतीनं असं एक इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे की ज्यांना 2021 चे काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे, UG काउन्सिलिंग प्रोसेस आहे, त्यामधले MBBSच्या स्टे वेकन्सीच्या स्पेशल राऊंडच्या संदर्भामध्ये हे सर्व आपल्याला सांगितलेले। ऑल द UG नीट इलिजिबल कॅन्डिडेट्स who are registered in MCC of DGSS are hereby informed that this year Medical Counseling Committee of DGSS conducted online stay vacancy round for MBBS seats. However, still 325 MBBS seats of all India quota as well as central university central institutions AIIMS JIPMER are vacant. The details of the vacant seats are available on MCC website. याचा अर्थ असा की UG नीट मध्ये 2021 मध्ये दिलेल्या सर्व काउन्सिलिंग मध्ये सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये MCC ला 10,000 रुपये रजिस्ट्रेशन करून किंवा 5,000 रुपये फीस भरून रजिस्ट्रेशन केलेला संपूर्ण भारत देशातील लोकांना इन्फॉर्मेशन करता अशा प्रकारचे एक नोटिफिकेशन करण्यात येत आहे की 325 सीट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज AFMC, त्यावरचं AMU म्हणजे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर एम्सचे काही कॉलेजेस आणि जिपवरचे काही कॉलेजेस आणि ऑल इंडिया कोट्यातले 15% गव्हर्नमेंट MBBSचे सीट संपूर्ण भारत देशातील फेकंट असणाऱ्याची संख्या ही आपल्याला एकूण 325 एवढी आहे आणि त्याच्यासाठी स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड घेण्यात येत आहे अशा प्रकारची गोष्ट यामध्ये सांगण्यात आलेली आहे। आणि जी काही लिस्ट म्हणजे वेकंट सीटची लिस्ट www.mcc.nic.in या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, ती आपण त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। इन दिस रिगार्ड द कॉम्पिटंट authority has decided to conduct the special stay vacancy round for the vacant seats 325 MBBS seats in all online mode. So the precious all India quota central universities, central institutes, AIIMS JIPMER seats do not to go waste. म्हणजे AIIMS JIPMER त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटीज बरोबर इन्स्टिट्यूट्स, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याचे 15% सीट्स, या सर्व सीट्सचे नुकसान होऊ नये यासाठी स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड हा 325 सीट्ससाठी घेण्यात येत आहे। यासाठी नो फ्रेश रजिस्ट्रेशन विल टेक प्लेस इन स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड. ऑल pre-registered students who are not holding any seats are eligible to participate. However, candidates will have to do fresh choice filling for special stay vacancy round. हा जो स्पेशल
स्ट्रे वेकन्सी राऊंड किंवा त्याला इन्स्टिट्यूट राऊंड ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेला येणार आहे. आणि ह्याच्यासाठी इलिजिबल कोण आहे की ज्यांनी कोणत्याही प्रकारच्या सेंट्रल आणि स्टेट स्टेट काउन्सिलिंगमध्ये कोणतंही सीट होल्ड केलेलं नाही, म्हणजे तुम्ही जाऊन कॉलेजवरती रिपोर्टिंग केलेलं नाही, असेच सर्व विद्यार्थी यासाठी पार्टिसिपेट करण्यासाठी इलिजिबल आहेत. नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन यासाठी करण्यात येणार नाही. ज्यांनी रजिस्ट्रेशन पूर्वी केलेलं आहे पहिल्या सेकंड दुसऱ्या राऊंडला, त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडला म्हणजे त्याला मॉपअप राऊंड म्हणतो, त्या राऊंडमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे तेच रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहेत. आणि या स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं सीट अगोदर होल्ड केलेलं नसलं पाहिजे. A registered candidates irrespective of their category are required to pay the refundable security deposit of 50,000 for participation in special stay vacancy round. The refundable security deposit of candidates who do not join the seats allotted to them in special stay vacancy round will be forfeited. याचा अर्थ काय की ज्यांना स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे आणि अगोदरचे रजिस्टर्ड विद्यार्थी त्याचबरोबर त्यांनी 5,000 किंवा 10,000 डिपॉझिट भरलेले सर्व विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत की ज्यांनी कोणत्याही प्रकारचं सेंट्रल आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये सीट होल्ड केलेलं नाही. यांना मात्र सेपरेट स्टे वेकन्सी स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला सेपरेट सर्वांना 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट रिफंडेबल भरावं लागणार आहे. परंतु यासाठी असं राहील की स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमध्ये एखादं सीट जर अलॉट झालं तर तुम्ही ते जर सोडलं नाही घेतलं तर तुमचे 50,000 रुपये बुडणार आहेत, म्हणजे फोरफिट होणार आहेत, असं लक्षात ठेवायचे. Candidates who are not holding any seats either in All India quota or state quota are eligible to participate in special stay vacancy round. तुम्ही एखाद्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या किंवा त्या राज्याच्या स्टे काउन्सिलिंगमध्ये सीट जर तुम्हाला एखाद्याला मिळालेलं असेल, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधून सुद्धा सीट तुम्हाला मिळालेलं असेल, ते प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कोणतंही असू शकतं, त्याचबरोबर BMS MBBSचं सुद्धा सीट जर तुम्ही घेऊन ठेवलेलं असेल तर तुम्ही इलिजिबल होणार नाही असा त्याचा अर्थ होतो. Candidates who will be allotted seats in special stay vacancy round will have to report the allotted seats institutes and join the seats with the original documents. जर समजा याच्यामध्ये स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं सीट अलॉट झालेलं असेल तर तुम्हाला ते जॉईन करावं लागेल किंवा रिपोर्ट करावं लागेल, तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स सहित करावं लागणार आहे. Candidate participate in special stay vacancy round will have to furnish the undertaking with respect of allotment seat at the time of choice filling on MCC portal as under. म्हणजे MCC पोर्टलवरती जे खाली दिलेलं जे आपल्याला हे आहे म्हणजे एक त्यांनी अंडरटेकिंग दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की ते प्रतिज्ञापत्र मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की कोणतं अंडरटेकिंग आहे. म्हणजे 50,000 माझे बुडले तरी चालेल, म्हणजे जर समजा मी जर आत्ता 50,000 रुपये डिपॉझिट भरावे लागले नाही आणि मी कोणत्याही प्रकारचं सीट होल्डिंग केलेलं नाही आहे, अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये तो आपण अंडरटेकिंगचा नमुना पुढचा बनणार आहे, ते तुम्हाला प्रत्येकाला भरून द्यावं लागणार आहे. The eligibility of candidates to participate in special stay vacancy round is reiterated as under. म्हणजे बघा त्याचं जे इटरेटेड आहे तो कसं होणार आहे ते बघा. इलिजिबल candidates previous registered to MCC portal but not holding any seat in the previous rounds need UG Counseling 2021 of All India quota as well as state quota. स्टेट कोट्यामध्ये किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सीट तुम्ही होल्ड केलेलं नसलं पाहिजे. इनएलिजिबल कॅन्डिडेट्स कोणते इलिजिबल नाही आहेत तर अ कॅन्डिडेट ऑलरेडी अलॉटेड म्हणजे सीट तुम्हाला मिळालेलं असेल आणि जॉईन्ड अ सीट इन ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग दोन्ही कॉलेजमध्ये जर तुम्ही जॉईन केलेलं सीट असेल तर तुम्ही इलिजिबल नाहीत. अ कॅन्डिडेट
who has been allotted seat in All India quota mop-up round and stray vacancy round of MBBS seats conducted from 1st April to 11th April 2022 by MCC earlier but did not join the allotted seat. ऑल इंडिया कोट्याच्या मॉपअप राऊंड आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड 1 एप्रिलपासून 11 एप्रिलपर्यंत जो 2022 पर्यंत झालेला हा जो यूजी स्टेट ऑल इंडिया काउन्सिलिंगमधला सेंट्रल काउन्सिलिंगमधला जो काही राऊंड होता याच्यामध्ये जर तुम्हाला सीट अलॉट झालेलं असेल आणि तुम्ही जॉईन केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही या राऊंडसाठी इलिजिबल असणार नाही. याचा अर्थ असा, हे नोटिफिकेशन मी तुम्हाला सर्व व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ज्या विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंगमध्ये किंवा सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये कुठल्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट MBBS कॉलेज जर होल्ड करून ठेवलेलं नसेल म्हणजे जॉईन केलेलं नसेल, अशा फॉर्म चुकलेल्या किंवा रिपीट करायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांना 400-450 पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि ह्या 325 मध्ये 400-450 म्हणजे 500 पण असू शकतात, म्हणजे तो एक सांगितलं सर्व 400-450 पेक्षा जास्त मार्क्स असणारे सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला ह्या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये MBBSच्या सीट्स मिळण्याची एक नामी संधी आज चालून आलेली आहे. यासाठी 50,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट लागणार आहे. त्याचबरोबर नुसतं डिपॉझिटच नाही तर जर समजा तुम्हाला ह्या स्पेशल स्टे वेकन्सीमध्ये एखादं सीट अलॉट झालेलं असेल तर मात्र तुम्ही जर सोडलं तर ते 50,000 रुपये तुमचे बुडणार आहेत, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की जे तुम्ही अगोदर कुठेही जॉईन केलेलं असेल तर तुम्ही मात्र इलिजिबल होणार नाही. ही सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन ही MCC थ्रू 18/4/2022 रोजीच्या नोटिफिकेशनमध्ये आलेली आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जे काय अंडरटेकिंग आहे ते अंडरटेकिंग प्रत्येक विद्यार्थ्याला भरून द्यायचं स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडसाठी, त्या संदर्भात मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे विस्तृत. त्याचबरोबर स्टे वेकन्सीसाठी असणारे कॉलेज वाईज महाराष्ट्र आणि भारत देशातील जे काही सीट्स आहेत त्या सीट्सच्या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याला सीट मॅट्रिक्स इन स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड MCC सेंट्रल काउन्सिलिंग अशा प्रकारचं पुढचा व्हिडिओ राहील. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.